पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीज बचत करण्यासाठी आवाहन केलेलं आहे। संपूर्ण जे प्रशासकीय कार्यालय असतील त्यांना देखील आदेश दिलेले आहेत की वीज बचत करावी आणि त्यासाठीच पनवेल महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी जो पालिका मुख्यालय आहे त्यामध्ये पाहणी केली आणि वीजचा वापर आहे तो कमी करावा असे आदेश दिले होते। मात्र पनवेल महानगरपालिकेमध्ये संपूर्ण हे आदेश धुडकावून लावण्यात आलेले आहे। आपण जर पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात कामकाज चालतो, कोट्यावधींचा वीज बिल या ठिकाणी येतो। मात्र कुठेतरी या सर्वस्व नियमांची पायमल्ली केली जाते। जर आपण पाहिलं असेल तर पनवेलच्या मुख्यालयामध्ये अनेक विभागामध्ये फॅन पंखे तसेच चालू असतात, जिथे कोणी बसले नसेल तिथेच पंखे चालू ठेवून जे कर्मचारी आहेत ते निघून जातात। त्यासोबत ज्या गाड्या आहेत त्या देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहन या ठिकाणी दिसत नाही आहेत। त्यामुळे सर्रासपणे नियमांचं पायमल्ली ही पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जाते। स्वतः आयुक्तांनीच आदेश दिलेले असताना आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर पंखे सर्रासपणे चालू आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज बिल वाया जात आहे। याचा भुर्दंड आता पनवेल महानगरपालिकेला भरावा लागणार असून केंद्र सरकारने जे आदेश दिले आहेत त्याचं देखील पालन करत नसल्याचं आपल्याला कडे समोर आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, पनवेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।